हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय विश्वासर्ह बंधू आणि बहिणीनो, आजच्या ह्या संदेशामध्ये मी देवाचा सेवक पास्टर श्यामकांत सर्वगुडे आपले हृदयापासून मनापासून मी आजच्या संदेशामध्ये आपलं स्वागत करतो. प्रत्येक वेळी परमेश्वर तुम्हाला नवीन नवीन संदेश पवित्र शास्त्रातून प्रगट करत आहे आणि ही येणारी देवाची वचनं प्रियानो तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची ओतणी करणारी, देवाच्या कृपेची वृष्टी करणारी, तुम्हाला सामर्थ्य, ज्ञान, अभिषेक आणि अनुग्रह देणारे असे आहेत. कारण हा संदेश प्रियानो आमच्या भावनेनं, कल्पनेतून नाही, तर देवाच्या आत्म्यानं प्रेरित होऊन देवाचं वचन तुम्हाकडे येतं. आणि जेव्हा तुम्ही हे देवाचं वचन प्रियानो देवाचा मानना म्हणून स्वीकारता, तेव्हा ते तुमच्या हाडांना सत्व देतं आणि प्रियानो तुमच्या देहाला आरोग्य देणारं असं बनतं. कारण शास्त्र सांगतं देवाचं वचन हे प्रियानो अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्यासारखं आहे. देवाचं वचन हे मधापेक्षा गोड आणि रुपयापेक्षा शुद्ध आहे. देवाचं वचन दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण, ते मानवाचा जीव आणि आत्मा, सांधे, मज्जा, रज्जू यास भेदून आरपार जाणारं, तुमच्या मनाच्या भावना व कल्पना यांचं परीक्षण करणार असं देवाचं वचन आहे. देवाचं वचन हे दिव्यासारखं आहे प्रियानो, ते तुमच्या जीवनात उजेड आणतं. देवाचं वचन हे खडकासारखं आहे प्रियानो, खडकातून जसं परमेश्वरानं पाणी काढलं, परमेश्वर यातून तुम्हाला जीवनाचं पाणी देतो. देवाचं वचन हे प्रियानो जिवंत पाण्याचा झराच आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतः म्हटलं आहे की मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला पुन्हा तहान लागणार नाही. प्रियानो देवाचं वचन ऐकत असताना हे वचन एक उपदेश म्हणून, एक बोध करणारं, एक तुम्हाला सद्बोध करणारं आणि त्याच वेळेला समांतररित्या तुमच्यातले दोष दाखवणारं असं असतं. यासाठी की तुमच्या जीवनामध्ये, माझ्या प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये हे वचन जसं शास्त्रात लिहिलं आहे की देवाचं वचन सद्बोध करतं, दोष दाखवतं, तुम्हाला नीतीचं शिक्षण देतं. यासाठी की प्रत्येक मनुष्याला ख्रिस्तामध्ये सज्ज करावं असं आहे. आणि म्हणून शास्त्रात लिहिलं आहे की देवाचं वचन सद्बोध करणारं, दोष देणारं, नीती शिक्षण देणारं असं आहे प्रियानो. आणि आजचं वचन ऐकत असताना प्रियानो हे वचन तुमच्या जीवनात सुधारणूक करणारं असंही आहे. याकडे विशेष लक्ष द्या. म्हणून शास्त्रात लिहिलेलं आहे देवाच्या वचनाच्या उलगड्यानं प्रकाश प्राप्त होतो. देवाच्या वचनाच्या उलगड्यानं भोळ्यास ज्ञान मिळतं. देवाचं वचन दावीद राजा तर म्हणतो, हे परमेश्वरा, तुझं वचन माझ्या पावलांकरता दिवाणी, मार्गावर प्रकाश असा आहे. त्याच्या पुढे जाऊन दावीद राजानं म्हटलेलं आहे, परमेश्वरा, तुझ्या या शास्त्रात मला आनंद वाटला नसता तर माझ्या दुःखात माझा अंत केव्हाच झाला असता. माझ्या प्रियानो, जगाच्या लोकांची बोलणी, जगाच्या लोकांतले अनेक उपदेश हे भावनिक असतात. अनेक गोष्टी तुम्ही ज्या पाहता, ऐकता, त्या मनोरंजन करणाऱ्या असतात. परंतु जेव्हा परमेश्वराचं शास्त्र तुम्ही उघडता, परमेश्वर शास्त्र जेव्हा तुम्ही वाचू लागता, ऐकू लागता, तेव्हा ते वचन तुमच्या जीवनात प्रकाश बनून येतं आणि अंधार निघून जातो. देवाचं वचन प्रियानो आत्मा बनून येतं आणि प्रियानो मरण निघून जातं. देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तारण घेऊन येतं, नव्या जीवनाचा अनुभव तुम्हाला देतं. कारण शास्त्रात लिहिलेलं आहे ही परमेश्वराची वचनं ही प्रियानो महान आहेत. ही परमेश्वराची वचनं अति महान आहेत, मौल्यवान आहेत. आणि म्हणून या आजच्या या संदेशाकडे आपण विशेष बारकाईने लक्ष देऊया. नक्की आजचा हा संदेश तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला, तुमच्या परिवाराला लाभदायक, आशादायक आणि आशीर्वादित करणारा असा असेल. पवित्र शास्त्रातून जुना करार, रूथचं पुस्तक आज आम्ही पाहणार आहोत. प्रियानो, पुष्कळदा आम्ही रूथ विषयी ऐकलं आहे, वाचलं आहे, परंतु काय या रूथला आम्ही आमच्या जीवनामध्ये लागूकरण करून घेतलं आहे काय? रूथच्या पुस्तकात पहिल्या अध्यायात आम्हाला पाहायला मिळतं ह्या कुटुंबामध्ये
बायबलमध्ये पहिल्या अध्यायात लिहिलं आहे की शास्त्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला. त्या समय बेतलेहम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व 2 पुत्र घेऊन मोवाब देशात काही दिवस राहावयास गेला. त्या पुरुषाचे नाव अलीमलेक, त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व खिल्योन अशी होती. ही यफ्राती म्हणजे बेतलेहम यहुदा येथील रहिवासी होती. ती मोवाब देशात जाऊन राहिली. पहा प्रियानो, या कुटुंबामध्ये जो अलीमलेक आहे त्याची पत्नी ही नामी आहे आणि या उभयतांना 2 पुत्र आहेत. एकाचं नाव महलोन, दुसऱ्याचं नाव खिल्योन आहेत. यांचा जो राहण्याचा प्रदेश सांगितलेला आहे बेतलेहम यहुदा. आणि या देशात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा यांनी एक निर्णय घेतला की जाऊन ते मोवाब देशात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. माझ्या प्रियानो, मोवाब देशात गेल्यानंतर आम्हाला एक घटना त्यांच्या जीवनामध्ये, पहिलीच घटना एक दुःखदायी घडली आणि आम्हाला शास्त्रात पाहायला मिळतं. नामीचा पती अलीमलेक हा तिथे गेल्यावर मृत्यू पावलेला आहे. नामी आणि तिचे 2 पुत्र मागे राहिले. एका नव्या देशामध्ये हे 4 जण गेलेले आहेत. परंतु आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, जीवनाची सुरुवात करत असताना, कुटुंबाची नव्याने सुरुवात करत असताना त्यांच्या कुटुंबातला एक आधार अलीमलेक हा बाप पती पुरुष मरण पावलेला आहे आणि नामीचं परिवार, त्याचे 2 पुत्र महलोन आणि खिल्लोन आपल्या आईसमोर ते राहिलेले आहेत. आणि त्यानंतर 4थ्या वचनात आम्हाला पाहायला मिळतं त्या दोघांनी 2 मोवाबी स्त्रिया बायका केल्या. एकीच नाव अर्पा व दुसरीचं नाव रूत होते. ती तेथे सुमारे 10 वर्षे राहिलीत. पुन्हा 2 व्यक्तींची त्यांच्या कुटुंबात भर पडली. रूत आणि अर्पा ह्या 2 मोवाबी स्त्रिया महलोन आणि खिल्योननं आपली पत्नी म्हणून केलेल्या आहेत. बायबल सांगतं नंतर महलोन आणि खिल्योन हे दोघे मरण पावले. प्रियानो, बापानंतर हे 2 मुलं देखील मरण पावलेत. कारण काही सांगितलेलं नाही, परंतु हा संपूर्ण आघात नामी या आईवर होत होता. पहिल्यांदा नामीनं आपला पती हरवून बसली, तो मरण पावला. 2 सुना आपल्या घरामध्ये आला, हा आनंद ती मानत असतानाच पाहायला मिळतं 10 वर्षात तिचे 2 पुत्र जे होते महलोन आणि खिल्योन, त्यांना देखील ही आई अंतरलेली आहे. किती मोठं दुःख आहे प्रियानो नामीच्या जीवनामध्ये. परंतु प्रियाना, अशा अवस्थेमध्ये नामी तग धरून आहे. या दोघी तिचा खांदा बनलेली आहेत, तिचा मार्ग बनलेली आहेत. आणि त्याच्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं 6व्या वचनात परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिल्याचे वर्तमान तिला मोवाब देशात कळले. तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनासह परत जाण्यास ते निघाले. काही दिवसानंतर नामीनं ऐकलं एक आनंदाची बातमी की ती ज्या मूळच्या बेतलेहम या यहुदा या देशातील होती, तिथं परमेश्वरानं प्रियानो तिथला दुष्काळ जाऊन, माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी परमेश्वरानं अन्न द्यायला चालू केलेलं ही वर्तमान, ही सुखद आनंदाची बातमी नामीला समजली. तेव्हा मात्र नामी आनंदानं म्हणते, आता मला माझ्या देशात माझ्या लोकांकडे जाऊ द्या. आणि मग ती त्या दोघींना काय म्हणत आहे? बायबल देवाचं वचन सांगतं, ती 7व्या वचनात, ती आपल्या दोघी सुनास राहत होती. तेथून निघून यहुदा देशी जावयास मार्गच झाली. नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली, तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा. तुम्ही जशी मृतावर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हास करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो. मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या. प्रेज द लॉर्ड. एक सासू, माझ्या प्रियानो, जी पत्नी होती ती विधवा झाली. मात्र आपल्या 2 मुलांबरोबर ती राहत होती. त्यांनी 2 मोवाबी स्त्रिया केल्या. एक आपलं कुटुंब निर्माण झाल्याची आशा तिला होती नामीला, परंतु तिचे पुत्र ही ती अंतरलेली आहे. अशी दुःखित स्त्री प्रियानो, परंतु तिनं प्रियानो आपल्या दुःखामध्ये ही प्रियानो तिने धीर धरला. पुष्कळदा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही जीवन जगत असताना, माझ्या मातानो, माझ्या बहिणीनो, तुम्हाला अनेक दुःखाला, संकटाला सामोरं जावं लागत असेल. परंतु नामीनं ज्या प्रकारे धीर धरला, नामीने ज्या प्रकारे आपल्या सुनांना तिनं आशीर्वाद दिला, तिचं चुंबन घेतलं आणि ती म्हणते, मी माझ्या पतीला अंतरले, पती मला निघून गेला, मरण पावला, माझी दोन्ही मुलं निघून गेली. ठीक आहे, आता मला माझ्या देशामध्ये परमेश्वरानं अन्न दिलेलं आहे, मला तिकडे जाऊ द्या, माझ्या यहुदा नगरामध्ये. परंतु प्रियानो,
तिला चुंबन सुनांचं घेतलं, मात्र या दोघी हेल काढून रडू लागल्या. त्या तिला म्हणू लागल्या, नाही नाही, आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार. नामी म्हणाली, माझ्या मुलीनो परत जा, तुम्ही मजवर काय येता? माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार? प्रियानो, नामी त्यांना आग्रह करत आहे, तुम्ही आपल्या माहेरी जा, तुम्ही विवाह करा, तुमचं कुटुंब तुम्ही निर्माण करा. एक सासू आपल्या दोन्ही सुनांचं चुंबन घेऊन त्यांना निरोप देत आहे. प्रियानो, मात्र या घटनेमध्ये आम्हाला थोड्या वेळानं या घटनेत एक गोष्ट पाहायला मिळते. या ज्या दोन सुना हेल काढून रडत होत्या, ज्या दोन सुना नामीला घट्ट मिठी मारून रडत असतील, तिला सोडायला तयार नव्हत्या, परंतु त्यानंतर एक घटना क्षणात घडली. 14व्या वचनामध्ये, मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. प्रेज द लॉर्ड. दोन सुना अर्पा आणि रूथ दोघी हेल काढून रडत होत्या. मग क्षणात प्रियानो दोघींचे विचार पहा. प्रियानो, अर्पाचा विचार बदलला. अर्पानं पुन्हा आपल्या सासूचं चुंबन घेतलं. बायबल देवाचं वचन सांगतं, अर्पानं सासूचा मुका घेतला, अर्पा पा घेतला आणि अर्पानं तिला बाय बाय केलेलं आहे. नामीची संगत सोडलेली आहे. पुष्कळदा माझ्या बहिणीनो, तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा दुःखदायक क्लेशदायक गोष्टी घडतात, काही लोक तुमच्या त्या दुःखामध्ये तुमची संगत सोडतील, पण आनंदाची गोष्ट ही आहे की अशा परिस्थितीत परमेश्वर तुम्हाला सोडत नाही. बायबल देवाचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलेलं आहे, मी तुला अंतर देणार नाही, मी तुला टाकणार नाही. तुझ्या आई वडिलांनी तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. माझ्या प्रियानो, जो परमेश्वर आहे, नामीचा देव, ज्या परमेश्वरानं आपल्या लोकांना ती म्हणते आता अन्न द्यायला चालू केलेलं आहे. जरी अर्पानं तिचं चुंबन घेतलं सासूचं आणि तिनं अर्पानं प्रियानो नामीपासून ती अंतरलेली आहे, परंतु जो परमेश्वर न्यायी आहे, विश्वासू आहे, तो नामीला एकटी पडू देत नाही. आज अनेक लोकांच्या जीवनामध्ये प्रियानो परमेश्वरानं तुमच्या जीवनात कार्य केलेलं आहे. अनेकांनी तुमचं चुंबन घेऊन तुम्हाला दगा दिला असेल, अनेकांनी तुमच्या सुखामध्ये तुम्हाबरोबर राहिलेत, पण दुःखामध्ये तुम्हाला विसरून आणि तुम्हाला त्यागला असेल. काळजी करू नका. येशू ख्रिस्तानं 12 शिष्य तयार केले, त्यांना वचन दिलं, त्यांना सार्वकालिक जीवनाच्या गोष्टी सांगितल्या. प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना 5 भाकरी 2 मासे खाऊ घातले, त्यांचे पाय धुतले, त्यांना पृथ्वीवरल्या स्वर्गातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण आपणास ठाऊक आहे ना, शेवटी यहुदाने येशूचं चुंबन घेतलं आणि येशू ख्रिस्ताला धरून दिलं. माझ्या प्रियानो, आज हे जगातले काही लोक प्रियानो तुमच्या दुःखाच्या वेळेला तुमचं चुंबन घेऊन, कदाचित तुमचा चावा घेऊन तुम्हाला बाय बाय करतील. दुःख करू नका. परमेश्वर मात्र तुम्हाला सोडत नाही. परमेश्वर तुमच्यासाठी काही चांगले लोक राखून ठेवत असतो. नामीसाठी परमेश्वरानं अर्पा जरी अंतरली तरी रूथ मात्र बायबल देवाचं वचन सांगतं, नामी या सासूला बिलगून राहिलेली आहे. तेव्हा ती म्हणाली, पहा, तुझी जाऊ आपल्या लोकांकडे आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तू ही आपल्या जावेच्या मागून जा. माझ्या प्रियानो, नामी तिला जबरदस्ती करत नाही. रूथला म्हणते तू निघून जा, कारण नामी माझ्या प्रियाने सर्व दुःखामध्ये ती तटस्थ होती. परमेश्वर तिचा विश्वास होता. ज्या परमेश्वरानं नवरा गेल्यानंतरही मला सांभाळलं, तो परमेश्वर मजबूर आहे. ज्या परमेश्वरानं माझी महलन खिल्लन 2 लेकरं मरण पावली, मात्र परमेश्वर मला सांभाळलं, तो परमेश्वर माझ्याबरोबर आहे. माझ्या प्रियानो, माझ्या बहिणीनो, कोणत्या गोष्टीमुळे माझ्या बहिणी आज तू दुःखी आहेस, निराश आहेस? काही लोकांनी तुझं हिरावून घेतलं म्हणून, तुझं स्वतःचं घर, तुझं हक्काची प्रॉपर्टी, तुझी मुलं तुझ्यापासून अंतरलेली आहेत, तुझ्या पतीनं तुझ्याकडे पाठ फिरवलेली आहे. कदाचित आई तरुण्यामध्ये तुझा पती मरण पावलेला आहे. माझ्या बहिणी, आज परमेश्वराचं वचन तुझ्याकडे येत आहे, तू एकटी नाहीस. परमेश्वर तुझं आयुष्य वाढवेल. परमेश्वर जो आपल्या लोकांना अन्न देतो, तो अन्न देणारा परमेश्वर तुझ्या तेलाच्या कुफीला तो कधी आठवू देणार नाही. तुझ्या मडक्यातलं पीठ कधी आटणार नाही. तो परमेश्वर तुझ्याबरोबर आहे. नामीनं देवावर विश्वास ठेवला,
नामीने जावावरती, आपल्या सुनावरती जबरदस्ती केली नाही. ती म्हणते, रूथला अर्फानं माझा मुक्का घेतला, ती आपल्या लोकांकडे परत गेली, तूही जा. परंतु प्रिय बहीण भावानो, आज या गोष्टी समजून घेऊया. सुखामध्ये सगळेच साथ देतात, पण जो दुःखामध्ये आपल्या परिवाराबरोबर राहतो, आपल्या आई वडिलांबरोबर राहतो, आपल्या आईबरोबर राहतो, आपल्या वडिलांबरोबर राहतो, आपल्या कुटुंबाबरोबर जो राहतो, तो खरा आहे प्रियानो. पुष्कळदा लोक आई वडिलांना अंतर देतात. पुष्कळदा सुना आपल्या सासू सासऱ्यांना अंतर देतात. विवाहापर्यंत आई मम्मी पप्पा म्हणतात, आणि विवाह झाल्यानंतर माझ्या प्रियानो अलिप्तानी वेगळे राहण्याचा निश्चय ते करण्याचा प्रयत्न करतात. आज त्यांना मी नम्रपणे सांगतो, सुनानो, रूथ पासून शिका. अर्फानं मुका घेतला, परंतु बायबल देवाचं वचन सांगतं, रूथ तिच्यासाठी परमेश्वराची योजना होती. आणि जो रोजचा शेवट चांगला झालेला आहे, परमेश्वर तुमच्या आयुष्याचा शेवट चांगला करेल. तुमच्या जीवनाची सुरुवात कशी झाली यापेक्षा तुमचा शेवट महत्वाचा आहे. आज अनेक लोक आहेत की जे सुखानं सुरुवात करतात पण दुःखानं शेवट होतो. पण ज्यांचा सुरुवात कष्टानं आहे, समस्या नाही, अडचणी नाही, परमेश्वराला भिवून जे राहतील, आपल्या कुटुंबाला जे धरून राहतात, आपल्या सुखादुखात आई वडिलांना सासू-सासऱ्यांना साथ देतात, परमेश्वर त्यांच्याद्वारे त्यांचा वंश वाढवतो, त्यांचं आयुष्य वाढवतो, त्यांची संपत्ती वाढते. माझ्या बहिणीनो, देवाकडून सुखच घ्यायचं, दुःख घेऊ नाही का? योबाच्या पत्नीने देखील योबाला म्हटलं होतं, काय धार्मिकता घेऊन बसलेला आहात, किती सत्व घेऊन बसलेला आहात, देवाला दोष द्याने मरून जा. योब आपल्या पत्नीला म्हणाला, धर्महीन स्त्रियेसारखं बोलू नकोस. पुष्कळदा प्रियानो, जेव्हा तुम्ही परमेश्वराचं सत्व, देवाची धार्मिकता, देवाच्या विश्वासात तुम्ही जगत असता, आपल्या परिवारातीलच काही लोक तुमच्या विश्वासाला तडा जाईल, तुम्हाला धार्मिकतेपासून वेगळं करता येईल असं चुकीचं भाष्य करतात. परंतु योबानं आपल्या पत्नीला म्हटलं, काय देवाकडून सुखच घ्यायचं आणि दुःख घेऊ नये का? योब म्हणाला, तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे का बोलतोयस? आज मी देवाचा सेवक सांगत आहे, माझ्या बहिणी, तुझ्या कुटुंबात आलेल्या दुःखामुळं, निराशामुळं आज तुम्ही कुटुंबातील एकमेकाविरुद्ध धर्महीन स्त्रियांप्रमाणे बोलू नका. काय तुम्हाला फक्त पती हवा, सासू नको? पती हवा, सासरे नको? तुमचे आई वडील तुम्हाला हवेत, नवऱ्याचे आई वडील नकोत? माझ्या प्रियानो, एका मनुष्याला कुणीतरी विचारलं, तो उच्च पदावर होता, काय तुझं कसं चाललेलं आहे? मी खूप आनंदी समाधानी आहे. तू कुठे राहतोस? बायकोकडे पाहून त्यानं उत्तर दिलं, मी माझ्या आई वडिलांकडे राहतो. प्रियानो, 40-45 वर्ष पूर्ण केलेला मनुष्य आपल्या जुन्या मित्राला उत्तर काय देतो? मी माझ्या आई वडिलांकडे राहतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आज आपण म्हणू नये की आई वडील माझ्याकडे राहतात, आई वडील आमच्या बरोबर असतात, आम्ही आई वडिलांना सांभाळतो. यापेक्षा आम्ही म्हणायला पाहिजे, आम्ही दोघे, आम्ही आमची मुलं घेऊन आई वडिलांसोबत राहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल इफिसकराच्या पत्रामध्ये म्हणतो, मुलांनो, प्रभूमध्ये आई वडिलांच्या आज्ञा पाळा, यासाठी की तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्य व्हावं, तुम्ही वयोवृद्धी व्हावं, तुमचं कल्याण व्हावं. आज शोकांतिक, आज दुःखाची गोष्ट आहे की प्रियानो, जेव्हा आई वडील वृद्ध होतात, आई वडील रिटायर्ड होतात, तेव्हा प्रियानो त्यांचे पैसा, त्यांची प्रॉपर्टी यांकडे आपण लक्ष लागलं जातं. परंतु ज्या आई वडिलांसाठी तुम्ही प्रॉपर्टी आहात, आज त्यांच्या उतरत्या काळामध्ये तुम्ही आई वडिलांकडे, ते तुमची प्रॉपर्टी आहेत, तुम्ही त्यांच्या सेवेसाठी आहात, याचा विसर पडू देता कामा नये. एक डॉक्टर रिटायर्ड झाले, त्यांना मी म्हणालो, सर, आता तुम्ही रिटायर्ड झाला आहात, इतकी वर्ष तुम्ही रुग्णांची सेवा केलात, तुम्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलात, आता काय करणार आहात? मोठं हॉस्पिटल घालणार आहात? त्यांनी माझ्याकडे बघून हसले आणि म्हणाले, नाही, मी माझ्या आई वडिलांनी मला डॉक्टर केलं, मी माझ्या मुलांना डॉक्टर केलं,
मी रुग्णांची समाजाची सेवा केली, आता माझी मुलं रुग्णांची सेवा करतील, समाजाची सेवा करेल. मी आता निवृत्त झाल्यानंतर मी एक निर्णय घेतलेला आहे. मी कान देऊन ऐकत होतो, डोळे विस्पारून पाहत होतो, काय उत्तर येईल. ते डॉक्टर मोठ्या आनंदानं उत्साहानं हास्य करीत मला म्हणाले, मी आता माझ्या आईवडिलांची सेवा करणार आहे. मी आता देवाच्या सेवेत राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, नामी आपल्या रूथला म्हणत आहे, तू आपल्या जावेसारखं आपल्या माहेरी जा, तिच्या मागून जा. परंतु आनंदाची गोष्ट आज तुम्हासाठी देवाचा बोध येत आहे. सुनानो, प्रिय बहिणीनो, रूथचं बोलणं काय आहे बघा. 16 वचन 1 अध्यायामध्ये रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा, असा मला आग्रह करू नका. 5 ते 6 महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा रूथ आणि नामी मधला. पहिली गोष्ट, रूथ जाणकरणापासून देवाच्या समक्षतेमध्ये ती बोलली. ती पहिली गोष्ट ती म्हणते, तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन, तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठमाती होईल. मृत्यूखेरीज तुमचा माझा कशाने वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो, किंबहुना अधिक करो. प्रेज द लॉर्ड. प्रिय बहिणीनो, सुनानो, मातेनो, आज परमेश्वराचा हा उपदेश रूथच्या पुस्तकातून आपल्याकडे आलेला आहे. आज रूथनं आपल्या परमेश्वराच्या समक्षतेत एक विधवा रूथ आपल्या विधवा सासूला एक अभिवचन देत आहे. ती म्हणते, तुम्ही जिथे जाल तिथं मी येईन, तुम्ही जिथे राहाल तिथं मी राहील, तुमचे लोक ते माझे लोक, तुमचा देव तो माझा देव. तुम्ही जिथे मराल तिथं मी मरेल, मरणाखेरीज तुमचा आणि माझा वियोग कशाने न हो. प्रेज द लॉर्ड. आज आपण या गोष्टीकडं आत्म्याच्या प्रेरणेनं पाहूया. प्रियानो, होय, आलिमलेक मरण पावला, नामी दुःखामध्ये होती, परंतु महलोन आणि खिल्योनं 2 मोवाबी स्त्रिया केल्या. 2 चांगल्या सुना घरात आल्या. नामी पुन्हा आनंद करत होती. परंतु 10 वर्षानंतर नामीच्या जीवनामध्ये अजून एक दुःखदायक घटना घडली की तिची 2 मुलं मरण पावलीत. अशा वेळेला दुःख करत असताना एक आनंदाची बातमी आली की यहुदाच्या प्रदेशामध्ये परमेश्वरानं तिच्या लोकांवरती दया केलेली आहे आणि तिथं पर्जन्य वृष्टी होऊन त्या ठिकाणी पुष्कळ अन्नधान्याची रेलचेल होत आहे. आणि नामीनं आपल्या लोकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुनाना ती आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय देते, परंतु अर्पा रूथ हेल काढून काही वेळ रडल्या, परंतु अर्पानं मुका घेतला आणि तिनं आपल्या माहेरी निघून गेली. परंतु आज आम्हाला पाहायला मिळतो या दुःखद प्रसंगी, या नामीच्या एकट्या प्रसंगी, प्रियानो, जरी तिला नवरा अंतरला होता, 2 मुलं नाहीत, परंतु प्रियानो आज तिला गरज होती साथ देण्याची. आज तुमच्या कुटुंबामध्ये जेव्हा तुमची आई वडील किंवा सासू सासरे एकटे पडलेले आहेत, तेव्हा परमेश्वर तुम्हाला आज म्हणत आहे, तुमच्या साथीची, तुमच्या सहभागाची तुमच्या कुटुंबाला गरज आहे. माझ्या बहीण भावांनो, आज समाजामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मुलं उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहेत, परदेशात जात आहेत आणि आई वडील प्रियानो वृद्धाश्रमात आहेत. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, बायबल सांगतं, स्तोत्रकर्ता दावीद राजा म्हणतो, पहा, संतती हे परमेश्वर दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे. मुलांनो, आई वडिलांसाठी तुम्ही धन आणि देणगी आहात. परंतु आई वडील उतारत्या वयात आल्यानंतर, आई वडील जेव्हा एकटे पडतात, तेव्हा आई वडिलांना तुम्ही अंतर देणं योग्य नाही. ती तुमची प्रॉपर्टी आहे, त्यांची सेवा करणं ही तुमची जबाबदारी आहे. माझ्या प्रियानो, अर्पानं नामीला सोडलं, परंतु रूथ बिलगून राहिली. आजचा संदेश तुम्हाकडे आलेला आहे रूथच्या जीवनाविषयी. आज परमेश्वर तुम्हाशी बोलत आहे. जर तुमचं दुःखदायक जीवन सुखदायक मध्ये बदलायचं असेल, जर तुमच्या जीवनाची सुरुवात दुःख क्लेश आपत्तीने झाला असेल, पण तुमचा शेवट परमेश्वर चांगला केल्याशिवाय राहणार नाही. ज्या रूथ
नामीला बिलगून राहिली. आम्हाला पुढे पाहायला मिळतं की त्यानंतर रूत आणि नामी आपल्या गावामध्ये आलेले आहेत. परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवला. त्यांचा जो आप्त बवाज होता त्याच्या रानामध्ये ही सर्वा वेचायला जाते. बवाजानं रूतविषयी चांगली साक्ष ऐकली. आणि प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं बवाज 2 अध्याय 11 वचन. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पित्रे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पारितोषिक देव. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर साक्षात बवाजाद्वारे तिच्याशी बोलत आहे. माझ्या प्रियानो, याच बवाजानं ज्या रुथेला म्हटलं, तुझी साक्ष मला ऐकायला मिळाली आहे. तू आपला देश, आपले लोक सोडून आपल्या सासूबरोबर विश्वासू राहिलीस. तू परमेश्वराचा आश्रय धरलीस आणि आपला देश सोडून तू या देशात आलेली आहेस. तो परमेश्वर तुझं कल्याण करो. प्रिय बहिणीनो, बंधूनो, परमेश्वर आम्हाला पाहतो. त्याचे नेत्र आम्हाला आजमावतात. बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रियानो, तो परमेश्वर ज्यानं दाविदाला मेंढरांच्या मागून उचलून राजा केलं, ज्यानं शाऊलाला पाऊल केलं, तो परमेश्वर यहोवा परमेश्वर आजही तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे प्रियानो. इस्रायला इजिप्ताच्या गुलामगिरीतून सोडून दुधामदाच्या प्रवाहात नेणारा परमेश्वर, अब्राहमाला त्या दुष्काळातून बाहेर काढून प्रियानो आकाशातल्या ताऱ्यात की वाळूच्या कण्यात की संतती देणारा तो परमेश्वर, प्रियानो याकोबाला 12 पुत्र देणारा परमेश्वर, योसेफाला त्या परिस्थितीतही तो उच्च पद देणारा परमेश्वर, योबाचं जीवन बदललेला परमेश्वर, आज तोच परमेश्वर नामीच्या जीवनात रूथची सुसंगत देऊन कार्य करत आहे. आणि या रूथला बवाज भेटलेला आहे आणि तो तिला प्रार्थनापूर्वक आशीर्वाद देतो. तो म्हणतो, परमेश्वर तुझ्या दुष्कृतीचे फळ देव, इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस, तो तुला पुरे पारितोषिक देव. काय बहिणीनो, आज तुमची साक्ष कशी आहे? ज्या घरामध्ये, ज्या समाजामध्ये, ज्या लोकांमध्ये तुम्ही राहतात, पुष्कळदा आम्ही माहेरातून स्त्रिया सासरी येतात, लोक तुम्हाला तपासत असतात, तुमचं बोलणं, वागणं, पाहणं. प्रियानो, कशाची अपेक्षा न करता जेव्हा आम्ही परमेश्वराची आशा धरून आपल्या कुटुंबाचा प्रतिपाल करतो, सासूला बिलगून राहणं, सासऱ्याचा सन्मान करणं, पतीच्या अधीन राहणं, तेव्हा परमेश्वर आशीर्वाद करतो. आणि या घटनेत आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, शेवटची काही वचनं आपण वाचूया. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रियानो 3 अध्याय आणि 11 वचन. तर मुली भिवू नको, तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करतो, कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस. मी तुझे वतन सोडवायजोगा जवळचा आपता आहे खरा, तथापि माझ्या जवळचा आणखी एक आपता आहे, आणि ती रात्रभर त्याच्या पायाशी बिलगून राहते प्रियानो, त्याच्या शेतामध्ये सर्वा गोळा करते. आणि परमेश्वर या बवाजाच्या द्वारे तिच्यावर कृपा करतो. बवाज त्या आपताला विचारतो की आपल्या परिवारातील आप्तजनातील ही सद्गुणी स्त्री आहे, तू तिचा स्वीकार करणार आहेस का? तो स्वीकारला तयार आहे, पण आपलं नाव द्यायला तयार नाही आहे. आणि मग प्रियानो घटना काय घडली? 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला वाचायला मिळतं 5वं वचन. बवाज म्हणाला, ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मोवाबी रूथ हिच्या हातून ती तुला विकत घ्यावी लागेल, यासाठी की मैताचं नाव त्या वतनाला कायम राहावे. तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, मला ते वतन सोडविता येत नाही, कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हायचा. तर माझा सोडविण्याचा हक्क तू घे, कारण माझ्याने ते सोडवत नाही. वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याकरता इस्रायल लोकात प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतन काढून दुसऱ्यात देत असत. प्रमाण पटवण्याची इस्रायल लोकांची रीत होती. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, तूच ते वतन संपादन करून घे. आणि मग काय झालं प्रियानो? 10व्या वचनामध्ये
याखेरीज मोहलोनची स्त्री मोवाबी रूत माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे. ती यासाठी की मैताचे नाव त्याच्या वतनात कायम ते राहावे. आणि या बोआजानं या रुथेला आपली सद्गुणी स्त्री पत्नी म्हणून स्वीकारल्याचा हा आनंद आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. पहा प्रियानो, जरी ही मोवाबी स्त्री होती परंतु परमेश्वर तिच्याबरोबर होता. परमेश्वराने तिचे सद्गुण पाहिले, परमेश्वराने तिचं सासूवरचं प्रेम पाहिलं, परमेश्वरानं तिच्याकडे पाहिलं की ती परमेश्वराच्या आश्रयास आपला देश सोडून राहावयास आलेले आहे. आणि परमेश्वरानं बोआज हा तिच्यासाठी निवडलेला होता. आणि सरते शेवटी काय झालं प्रियानो, 12 वचन, तामरेच्या पोटी यहुदापासून झालेला पेरेच्या घराण्यासारखे तुझे घराणे या 9 उद्याच्या पोटी परमेश्वराचे संतान देईल त्याच्या योग्य हो. मग बोआजाने रुथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली. तो 30 पाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला. तेव्हा स्त्रिया नामीच म्हणाल्या, परमेश्वर धन्य आहे, त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आपता विरीत ठेवले नाही. त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो. हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाल करणारा हो. कारण तुझी सून जी तुझ्यावर प्रीती करते व जी तुला 7 पुत्राहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे. मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली. नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणीने त्याचे नाव ओबेद असे ठेवले. तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा प्रियानो, मी म्हणालो ना, आपली सुरुवात कशी आहे यापेक्षा शेवट महत्वाचा आहे. नामीच्या जीवनामध्ये प्रियानो दुःखदायक सुरुवात होती परंतु आनंदाची ही सांगता झालेली आहे. कारण परमेश्वराची कृपा नामीवर होती. नामीनं परमेश्वराचं भय धरलं. नामीनं आपल्या सुनांना चांगली वागणूक दिली आणि सुनांनी नामीचा आदर केला. अर्पानं तिचा मुका घेतला परंतु रूथ नामीला बिलगून राहिली. परमेश्वरानं बोआज हा पुरुष तिच्यासाठी दिला. तो म्हणतो, तुझी साक्ष मी ऐकून आहे. प्रिय बहिणीनो, आज तुमची साक्ष कशी आहे यावर तुमचा आशीर्वाद अवलंबून आहे. बोआजानं तिच्याशी लग्न केलं. देवबापानं त्याच्या दयेनं परमेश्वरानं त्यांना पुत्र दिला. स्त्रियांनी, बायबल सांगतं, नामीनं ते मूल आपल्या उराशी घेतलेलं आहे. तिला आनंद झालेला आहे. जिनं आपला नवरा गमावला होता, जिनं आपले 2 पुत्र गमावले होते, आता मात्र परमेश्वरामध्ये तिला आनंद होत आहे की हे तिला नातू अपत्य नाही तर त्याला पुत्र संतान प्राप्त झाल्याचा तिला आनंद आहे. आणि तिनं त्याचं नाव बायबल सांगतो ओबेद ठेवलेलं आहे. हा ओबेद कोण आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. बायबल सांगतं तो इशायाचा बाप व दाविदाचा आजा होय. दाविदाचा बाप ईशा आहे आणि ईशायाचा बाप ओबेद आहे. म्हणजे प्रियानो, आम्हाला पाहायला मिळतं की दावीद हा ओबेदचा नातू आहे. किती अद्भुत गोष्ट घडलेली आहे प्रियानो. आणि म्हणून आजच्या संदेशाद्वारे माझा विश्वास आहे, बहिणीनो, आज परमेश्वरानं तुमचं अंतकरण नामीसारखं आणि रूथसारखं प्रत्येक संकट प्रसंगात किंवा कठीण प्रसंगात परमेश्वरासारखं, परमेश्वराचा आश्रय घेणं, त्याला धरून राहणं, एकमेकाच्या प्रीतीत राहणं, एकमेकाला आधार देऊन राहणं, यामध्येच आपलं कल्याण आहे. ज्या परमेश्वरानं नामीच्या दुःखाकडे पाहिलं त्या परमेश्वरानं नामीसाठी रूथ ही सद्गुणी स्त्री तिला सून लाभली. आणि परमेश्वरानं या दोघींना बोआज हा प्राप्त झाला आणि बोआज आणि रूथेद्वारे ओबेद जन्मास आला आणि त्याच्याच घराण्यात दाविदाचा जन्म झाला. देवबाप करो, ज्या परमेश्वरानं तुमच्या कुटुंबाला आशीर्वादित केलेला आहे तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करो. देवबाप तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येक चढ उतारामध्ये देवाशी एकनिष्ठ राहण्याचा, परमेश्वराचा आश्रय घेऊन राहण्याचा आणि एकमेकाशी सुखदुःखात बिलगून राहण्यासाठी परमेश्वर तुमचं सहाय्य करो. या आपण प्रार्थना करूया. परम थोर परमेश्वरा, स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताच्या पवित्र प्रिय नामात मी तुझा आभार मानितो की हा मोलाचा संदेश तुझ्या प्रियजनाने ऐकला आहे. रूथ ही नामीला लाभलेली सद्गुणी स्त्री ही सून आहे. प्रभू, नामीच्या जीवनात चढ उतार आले. परमेश्वर हा संदेश ऐकणाऱ्यांच्या अनेकांच्या जीवनात चढ उतार आहेत. परंतु प्रभू येशू,
तू त्यांचा आश्रयाचं स्थान आहेस. प्रत्येक बाबतीमध्ये हित करणारा तू देव आहेस. आज या माझ्या बहिणींनी बंधूंनी हा संदेश पाहिला ऐकला आहे. प्रभूशी मी प्रार्थना करतो त्यांच्या जीवनामध्ये येशू तू त्यांचा आश्रयस्थान हो. ज्यांनी त्यांना अंतर दिलं आहे, मुलांनी सुनानी त्यांनी परमेश्वर आपल्या कुटुंबाकडे पुन्हा वळावं. मुलांनी आई वडिलांचा मान राखावा, सुनानी सासूंचा आदर करावा. म्हणून राजा येशू तू सहाय्य कर. दुभगलेली नाती, विस्कटलेले नातेसंबंध प्रभू येशू पुन्हा एकवा तुझ्या नावामध्ये जुळले जाऊ देत. आणि प्रत्येक कुटुंबाला येशू तू आशीर्वादित कर. प्रत्येक घरामध्ये येशू तू स्वास्थ्य, शांती आणि आनंद दे माझ्या देव बाप्पा. वृद्धाप काळातही या प्रत्येक आई वडिलांना, सासू सासऱ्यांना प्रत्येकाला रसभरीत आणि टवटवीत ठेव माझे येशू. आणि जसं नामी आणि रूत यांचं सासू सुनेचं नातं घट्ट होतं, राजा येशू मी प्रार्थना करतो प्रत्येक समाजातील सासू सुनाचं नातं हे प्रीतीनं पावित्र्यानं घट्ट असू दे माझे येशू. आणि तुझं गौरव होऊ दे. येशूच्या नावाने मागतो, आमेन. देवबाप तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमचं सहाय्य करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.